यंदाची विधानसभा निवडणूक महायुती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढतीये। पण महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार याचा चेहरा अद्याप स्पष्ट नसतानाच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी गुगली टाकली। मध्य प्रदेश आणि राजस्थानात जो प्रयोग करण्यात आला तसाच प्रयोग महाराष्ट्रात होऊ शकतो असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याबद्दलचा सस्पेन्स आता आणखी वाढलाय। दरम्यान मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत नेमकं काय वक्तव्य केलंय ते पाहूया। निवडणुकांनंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवतील। मुख्यमंत्रीपदासाठी अचानकपणे इतरही काही नावं येऊ शकतात। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला तसा राज्यातही होऊ शकतो। आणि याच वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं। भाजपचे नेते प्रवीण दरेकर या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणतायत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरेल हेही सांगितलेलं असताना अशा प्रकारे अगोदरच कुठलंही वक्तव्य येणं हे या ठिकाणी महायुतीच्या एकात्मता किंवा जी काही वज्रमुठ आहे तिला त्या ठिकाणी धोका पोचू शकतो। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मुख्यमंत्री पदाचा विषय हा निवडणूक झाल्यानंतरच त्या ठिकाणी चर्चेला जाईल। तोपर्यंत मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल ही आमच्या महायुतीची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।